आज अगदी म्हणजे खरं तर खूप भरून येत आहे की एक म्हणजे 84ला आम्ही जेव्हा शाळेच्या बाहेर पडलो तेव्हा 10वीच्या परीक्षा देऊन आणि आमचा जो सेंड ऑफ होता त्या दिवशी तर असं वाटत होतं की मुलगी वाटी लावतात की काय असा प्रसंग होता. आणि आता आता असं होतंय की मधला जो काळ गेला आमचा 30-40 वर्षाचा म्हणजे त्या मनावर आमच्या आणि बुद्धीवर संसाराचं भूत पडलेलं होतं आणि त्या संसाराच्या भूतामध्ये ना आम्ही तिथंच नाचत होतो. मुलं सासू सासरे घर दार हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे पळत 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 इथपर्यंत आलो की आता सुना वगैरे आलं थोडं स्थिर झालो. स्थिर झाल्यानंतर पुन्हा भूतकाळात गेलो. मग पुन्हा भूतकाळात गेल्यानंतर आली ती शाळा म्हणजे हे केव्हा की ज्यावेळेस आमचे नात नाती आमच्या जवळ खेळायला त्यांच्या शाळेत चालली की मी शाळेत जाताना असं करत होते बरं का आम्ही टाय नाही घातला तर 1 तास उभा करत होते बरं का नसेल तर आम्हाला करायचे वर घालायच्या केस कपडे खाली होते पण एकही दिवस सोडू दिले नाही. आता एवढे झाले पण ते सोडले काय नाही सोडले काय कोणीच काय बोलत नाही. काळी रिबीन वेल सेड आणि काळी रिबीन पुन्हा ते नसलं म्हणजे कुठलाही गोष्ट नसला आणि थोडं काय नाही की बेंचवर उभं राहायचं नाहीतर वर्गाबाहेर उभं राहायचं आणि ती धाक होता तो जो धाक होता तो प्रेमाचा धाक होता. त्याच्या मागे जे आम्ही शिकलो आम्ही जे घडलो ती आजची पिढी घडलेली नाहीये. आज म्हणजे एखादा धपाडीचा हो ना त्या वर्गामध्ये त्यावेळेस काही वाटत नव्हतं की नाही चला आता पुन्हा तसं करायचं नाही ही आमची हे होती. पण आजचा जो विद्यार्थी आहे त्याला मारायचं नाही सांगितलंय शिक्षकांना. त्याच्यामुळे काय झालंय तो विद्यार्थीच अति शहाणा होऊन बसलाय. त्याच्यामुळे तो काय म्हणतो की काय नाही सर काय शिकवताय लक्षात इथं तसं नव्हतं वर्गात जर लक्ष नसेल ना तिथं येऊन एक टक्का बसायचा आणि खरंच ते शिक्षण होतं. आणि त्या शिक्षणातून आम्ही जे घडलो ना सर तर आम्हाला खरंच एवढा अभिमान आहे की आम्ही ज्यावेळेस आमच्या नातवांना घडवतो ना पोरांना घडवताना मी म्हटलं की संसाराचं भूत होतं त्याच्यामुळे पोरं शाळेत जातात ते करतात ते घडले चालता बोलता आमच्या कृतीतनं. पण नातवांना वेळ मिळतोय आम्हाला आणि तो जो वेळ मिळतोय ना तर मी त्याचा पुरेपूर फायदा करून घेते. म्हणजे आपल्या ज्या प्रार्थना आहेत आपली जी शिकवण आहे शाळेत जाताना जे आपण म्हणायचं देवाला नमस्कार करून निघायचं म्हणजे घरामध्ये पण आपल्या ते वातावरण होतं. आणि आजही माझी नात आज मला खरंच तिला आणायचं होतं की गुजराती कन्या विद्यालयाची विद्यार्थी शोभेल अशीच बनवली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी कुठल्याही इंग्लिश मीडियमला तिला घालून दिलं नाही. तिला मी ओंकार बालवाडीमध्ये घातले की जिथे आपल्याप्रमाणे शिक्षण आहे. आपल्या फक्त एवढंच की आम्ही मिळवाय पासला लांब राहतो जायला यायला थोडस हे होतं म्हणून नाहीतर नक्कीच याच शाळेत असतात. आणि आज जे आम्हाला म्हणजे आम्ही ज्यावेळेस ह्या 40 वर्षाच्या पिरियड मध्ये जेव्हा बाहेर पडलो जेव्हा स्टेज डेअरिंग तर नोकरी केली व्यवसाय केला सगळ्या ह्याच्यातनं. पण प्रत्येक आता पांडे मॅडमला कदाचित आठवत नसाल रामा इंटरनॅशनलला भेट झाली होती आणि त्यावेळेस मला उद्योजिका पुरस्कार मिळाला होता MCD. आणि त्यावेळेस पुरस्कारापेक्षा पांडे मॅडम बाई भेटल्याचा जास्त आनंद. आणि आजही ओंकार बालवाडीमध्ये मॅडम म्हणू देत नाही ते ताईच म्हणायला लावतात. म्हणजे आमच्या बाई आणि त्यांच्या ताई मिळतं जुळतंच की नाही. हे सगळं आम्ही हे आमच्या कणाकणात भरले म्हणजे आमच्या रक्तामध्ये धावते ते गुजराती कन्या विद्यालयाचे संस्कार आणि त्याच संस्कारामध्ये आमचा संसार घडलाय. आणि त्याच्यामुळं आज दुसरा मुलगा पुण्याला पण आहे ना पण त्याला प्रत्येक वेळी का नुसतं असं जेव्हा बसणं कुजबूज आणि म्हणजे खरं ज्या आयोजन करणाऱ्यांचं तर म्हणजे आभार मानावे तितके थोडे की 40 वर्षांनी एवढ्या गोळा करणं सोपं नाहीये. कारण आज घरात आम्ही शोधत होतो सगळ्यांना 2 वर्षापासून. आणि आताची कशी स्थिती सर त्यावेळेस आम्हाला वडिलांचा धाक होता शाळेत जा आता नवऱ्याचं धाक आहे शाळेत काय काम आहे आता. अरे पाठ बदलले आणि विधानही बदललं. त्याच्यामुळे आता काय हे सगळं आता कुठल्या मैत्रिणी आणि माहितीये का जेव्हापासून जमलो ना ह्या 8 दिवसातली गोष्ट सांगते
शाळेसारखंच वागताय ते, केव्हाही व्हिडिओ कॉल आहे. आज सकाळी काय चैतन्य आलं. अक्षरशः व्हिडिओ कॉल वाजला की घरामध्ये आल्या इथे शाळेच्या मैत्रिणी.